मूळ शहरातील शिवटेकडी येथे 40 वर्षांपासून दिवंगत स्वर्गीय जनार्दन मस्के यांना झालेल्या साक्षात्कारावरून शिवटेकडीवर शिवमूर्ती व पिंडीची स्थापना करण्यात आली। तेव्हापासून दर महाशिवरात्रीला तिथे भक्तांची मोठी रांग असते। शिवमूर्ती सोबतच परिसरात त्रिमूर्ती बालाजी, पद्मिनी, हनुमंत, राधाकृष्ण या मूर्त्यांची पण स्थापना करण्यात आली। पुंडलिकजी मस्के महाराज यांच्या पुढाकारातून दरवर्षी येथे महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा व्हायचा। मस्के महाराजांच्या निधनानंतर शिवटेकडी उत्सव समितीच्या माध्यमातून हा उत्सव सुरू असतो। शहरातील व परिसरातील हजारो भाविक येथे दर्शनाला येत असतात। मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। महाशिवरात्रीचा उपवास असतो, त्यामुळे टेकडी परिसरात समितीच्या माध्यमातून उपवास खिचडी वितरण केले जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भक्तजनांनी दर्शन सोहळा व खिचडी वितरणाचा लाभ यावेळी भाविकांनी घेतला। महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज इथे आम्ही शिवटेकडीवर आलेलो आहे आणि ह्या शिवटेकडीवरती शिवपिंडीची स्थापना केलेली आहे दिवंगत मस्के बाबूजी यांनी। आणि आता आस्थागायत इथे शिवटेकडीवर सर्व भाविक लोक येऊन इथे पिंडीचे दर्शन घेतात। तसेच लक्ष्मी आणि बालाजीची पण मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे आणि तसेच हनुमानजींची पण मूर्ती आहे। आणि आज महाशिवरात्री शिवपार्वतीचा लग्न सोहळा सगळा जग आनंदाने साजरा करत आहे। तद्वतच इथे मूलमध्ये सुद्धा शिवटेकडीवर खूप सारे भाविक येऊन इथे दर्शन घेत आहेत। मस्के महाराज यांच्या प्रेरणेतून सहकार्यातून या छोट्याशा जागीमध्ये महाशिवरात्रीची शिवाची पूजा करण्यात येत होती। या ठिकाणी अनेक वन्य प्राणी या स्थानावर येत होते। अशा वेळी सुद्धा या ठिकाणी पूजा अर्चा चालू होती, परंतु गेल्या 5-6 वर्षापासून या ठिकाणावर शिवटेकडी उत्सव समितीतर्फे यात्रा भरवण्यात येते। या ठिकाणी मूळ शहरातील तसेच आजूबाजू परिसरातील सर्व शिवभक्त हजारो संख्येने या ठिकाणी येतात, पूजा अर्चा करतात। येथील दानशूर लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात येतो।